नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. AB फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन धुळे शहरातील मनमाड जीन परिसरात करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिरात सर्व वैद्यकीय तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून सुमारे 1560 तपासण्या करण्यात येणार आहे. शिबिराला मोठ्या संख्येने रुग्णांनी या ठिकाणी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये रुग्णांची तपासणी रखडली जाणार नाही. धुळ्यात उपचार झाले नाही तर नाशिक, मुंबई या ठिकाणी रुग्णांवरती उपचार मोफत करण्यात येणार आहे. या शिबिराला शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. लोक त्यांचे अनुभवांचे प्रतिनिधी कमलेशजी यांनी घेतले. त्यांची माझी भेट झाली. त्यानंतर आम्ही आधीच ठरवलं की सगळ्यात मोठं शिबिर आपण आयोजित करू. या शिबिराचं आम्ही गेल्या 1 महिन्यापासून प्लॅनिंग करत होतो आणि घराघरापर्यंत आम्ही या शिबिराच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज आमच्याकडं अधिकृत 4000 पेशंटची माझ्याकडे नोंदणी झालेली आहे आणि जे डायरेक्ट येत आहेत ते वेगळे. संध्याकाळी 3, 4, 5 वाजेपर्यंत शिबिर ज्या पद्धतीने चालणार आहे त्यापर्यंत चांगल्या रुग्णांची संख्या इथे येणार आहे. आणि AB फाउंडेशन हे यापुढे काय काय आयोजन करणार आहे, काय काय त्यांचं नियोजन होणार आहे हे देखील चांगल्या पद्धतीने आपण इथं बघतो आहोत. काय 35 प्रकारच्या OPDत 35 प्रकारचे डॉक्टर्स आणि अत्याधुनिक प्रकारच्या व्हॅन्स इथं उपलब्ध झालेल्या आहेत. आज आमचे नेते गिरीशजी महाजन साहेब यांची एक उणीव भासते, पण त्यांच्या माध्यमातून त्यांचे फाउंडेशन GM फाउंडेशनच्या ज्या व्हॅन्स आल्या आहेत, मग त्या दंतरोग असतील किंवा मग नेत्र तपासणी असेल, त्या देखील इथे आलेल्या आहेत. आणि मी काही वक्ता नाही, मला एवढं काही चांगलं बोलता येत नाही, पण तरी आपल्या सर्वांचे मी आभार मानण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण आलेले आहेत आणि नाना करपे आणि AB फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन अनेक डॉक्टर इथं आलेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. अल्पावधीतच AB फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी जे विविध कार्यक्रम केले जात आहेत त्याबद्दल आमदार साहेबांचं अभिनंदन. एक म्हण आहे, गुड हेल्थ इज ब्लिस. चांगलं आरोग्य हे वरदान आहे. आणि आरोग्य सांभाळताना सगळ्यात महत्त्वाचा गुरुमंत्र आपण जी काळजी घ्यायची आहे ती काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. असे अनेक आजार आहे, त्याची काळजी घेतली तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरसाठी आजारच होत नाही. त्याच्यामुळे त्याच्या पुढे जे काही त्रास होणार होतं ते बघायची गरज नसते. एक वैद्यकीय क्षेत्रातला माणूस आणि 30 वर्ष वैद्यकीय सेवा दिलेली असताना मला जाणीव आहे, सर्वसामान्य माणसांच्या घरात जेव्हा आजार होतो त्यांचं वर्षाचं जे काही बजेट असतं ते कोलमडतं. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, आमचे पालकमंत्री असतील त्यांनी एक सगळ्यात मोठं काम जर केलं असेल, जगातली सगळ्यात मोठी योजना म्हणजे आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून आपल्याला गोल्डन कार्ड मिळतं आणि त्या गोल्डन कार्डच्या माध्यमातून वर्षभरातनं आपल्याला 5 लाख रुपयाचं कव्हरेज असतं. म्हणजे जे गोल्डन कार्ड तुम्ही कुठल्याही रुग्णालयात जा, जे एम्पॅनल असेल या योजनेत, तुमचा तिथं राहण्याचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, इतर औषधांचा खर्च, सगळा खर्च त्या योजनेच्या अंतर्गत केलं जातं.
आणि म्हणून गरिबांसाठी एक मोठं वरदान आहे ही योजना. याचा उपयोग तुम्ही नेहमीच करा. गेल्या 4 महिन्यापासून एबी फाउंडेशनची आपण स्थापना करण्यात आलेली आहे. या 4 महिन्यात एबी फाउंडेशन जवळपास 250 ते 300 रुग्णांचा इलाज करून त्यांना सुखरूप घरी घेऊन आलेला आहे. अशा मोठ्या प्रमाणावर एबी फाउंडेशनचं काम चालू आहे. एबी फाउंडेशन हा आपला हक्काचा फाउंडेशन आहे. अनुप भैया, जसं भैया तुमचा हक्काचा आहे तसंच हा फाउंडेशन सुद्धा तुमचा हक्काचा आहे. आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून कोणालाही काही अडचण असेल कधीही संपर्क साधा. आपण नक्कीच त्या रुग्णाचं इलाज करण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करू. आदरणीय पालकमंत्री महोदय देवेंद्र भाऊ फडणवीस, आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या पूर्ण जिल्ह्यात आपण एकही रुग्ण बिगर तपासणीचं राहू देणार नाही. ज्याला आजार मिळणार नाही असा एकही रुग्ण राहू देणार नाही. पैशाअभावी ज्याला आजार मिळणार नाही असा एकही रुग्ण या जिल्ह्यात राहणार नाही. हे सर्व एबी फाउंडेशनने जबाबदारी घेतलेली आहे. आपण सर्वांचा इलाज या ठिकाणी करणार आहोत. एक चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या शुभास्ते होतंय. त्या धुळे शहरामधले आणि जिल्ह्यामधले जे आमचे आरोग्य पीडित आमचे पेशंट्स आहेत त्यांच्या विविध जवळपास 1000-1200 वेगवेगळ्या तपासण्या, ज्यांना ज्या आजार आहेत सर्व 1560 वेगळ्या तपासण्या आणि त्या माध्यमातून जे आजारी असतील त्यांची तपासणी होऊन आपल्या धुळे जिल्ह्याच्या सरकारी हॉस्पिटलला हिरे महावैद्यकीय महाविद्यालयाला तिथे पोचणार. त्याच्यानंतर मग मुंबईला गरज पडली तर मुंबईला, नाशिकला गरज पडली तर नाशिकला. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आरोग्याचा एक स्वतंत्र सेल आहे आणि या सेलच्या माध्यमातून हा धुळे जिल्ह्यातला असो किंवा नंदुरबारमधला असो जो पेशंट आहे त्याला लीलावती असो किंवा अजून कुठलं हॉस्पिटल असो जिथे मोफतचे कन्या ट्रस्टच्या प्रॉपर्टी आहेत यांना जिथे आरोग्याची व्यवस्था लागेल तिथे व्यवस्था निर्माण करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेले. आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ गिरीश भाऊ यांना देखील आरोग्यामध्ये यांनी देखील मोठं काम उभं केलं आणि ते आरोग्याचा सगळा फायदा घेत, कारण ते मागच्या काळामध्ये मेडिकलचे मंत्री होते आणि मोठे मोठे शिबिर घेऊन त्यांनी जी व्यवस्था उभा केली त्या व्यवस्थेचा उपयोग घेऊन या सामान्य लोकांना न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा. धुळे जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून ज्यावेळेस पालकमंत्री बनतो त्यावेळेस जबाबदारी अधिक आपली सगळ्यांची होते. माझीही वाढते, आपल्या सगळ्यांची वाढते आणि मग येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला दिसेल की हक्काचा माणूस ज्यावेळेस एका पदावर असतो त्यावेळेस तो आपल्या परिसरासाठी काय काम करतो त्याचा परिणाम हा स्वतः आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. आरोग्याच्या संदर्भात आम्ही संकल्प केला आहे की धुळे जिल्ह्याला परिपूर्ण करण्याचं काम आम्ही ठरवलं आहे. आरोग्यामधलं CT स्कॅन असेल, अजून काय जे काय मशीन्स असतील त्या सगळ्या आपल्या हिरे महाविद्यालयाला मिळाले पाहिजे. शहराच्या मधोमध महिलांसाठी हॉस्पिटल उभं झालं पाहिजे. तालुक्याच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मोठं आरोग्याचं हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे. इकडे धुळे जिल्ह्यामध्ये हिरे महाविद्यालय आहे, खाजगीमध्ये अण्णासाहेब चुडामण पाटील महाविद्यालय, तिकडे अमरीशभाई त्यांचं एक मेडिकल कॉलेज निर्माण करतात आणि म्हणून एकंदरीत धुळे जिल्हा हा सक्षम जिल्हा. खरं तर धुळे जिल्हा ही रत्नांची खाण आहे आणि सोन्याच्या खाणमधनं तुम्ही ज्यावेळेस सोनं निघेल तर पूर्ण जगामध्ये या धुळे जिल्ह्याची महती आणि माहिती मिळेल आणि जगाचे लोक, देशाचे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, इथे व्यवसाय करण्यासाठी इथे येतील आणि इथले आमचे भूमिपुत्र आहेत यांच्या 2 हाताला काम मिळेल आणि त्यावेळेस धुळे जिल्ह्याचा विकास होणार.
बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.